सांगली तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरातील वळण रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात मातेसह तिची 2 चिमुकली लेकरं जागीच ठार झाली आहेत, तर पती गंभीर जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी 10:15च्या सुमारास हा अपघात झालाय। काळीज पिळवटणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। दीपाली विश्वास महारुगडे, त्यांचा मुलगा सार्थक आणि राजकुमार अशी मृत झालेल्यांची नावे आहेत, तर दुचाकीस्वार विश्वास दादासो महारुगडे हा गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर जीप चालक नितेश उर्फ नाट्या कोळेकर हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। जखमी विश्वास महारुगडे हा हमाली आणि मोलमजुरी करतो। तो मूळचा तळेवाडी येथील आहे। कामानिमित्त तो सांगलीतील आंबा चौक परिसरात राहण्यास आहे। काही वर्षांपूर्वी त्याचा आणि दीपाली यांचा विवाह झाला होता। दोघांनाही सार्थक आणि राजकुमार ही 2 गोंडस मुलं। तळेवाडी येथील एका वाडीत नातेवाईकाचा आज लग्न सोहळा होता। सकाळी 9 वाजता तो आपल्या पत्नी मुलांसह दुचाकीवरून तासगाव मार्गे निघाला होता। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कुटुंबीय तयार होऊन निघालं होतं। कुमठे फाट्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ काळाने त्यांच्यावर घाळा घातला। समोरून सांगलीच्या दिशेने प्रवासी जीप भरधाव वेगाने येत होती। जीप चालकाने ओव्हरटेक करण्यासाठी जीप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला घेतली। समोरून येणाऱ्या दुचाकी चालक विश्वास याला अंदाज आला नाही। क्षणात दोघांची समोरासमोर धडक झाली। अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला। दुचाकीचे चाक मोडून पडलं होतं। यावेळी मागे बसलेल्या पत्नी दीपाली यांना डोक्याला गंभीर मार लागला। त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सार्थकच्या गळ्याला पत्रा कापला, तर राजकुमारच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला। तर विश्वासच्या कमरेला पायात गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। दरम्यान अपघातानंतर संशयित चालक कोळेकर हा घटनास्थळावरून पसार झालाय। परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। लोकांनी तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेस कॉल केला। रुग्णवाहिका दाखल होताच विश्वास यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। अन्य तिघांचे मृतदेहही रुग्णालयात दाखल केले। उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले।